श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 12वीचा उद्या मराठीचा पेपर आहे. त्याचप्रमाणे काल इंग्लिशचा पेपर झालेला आहे. यामध्ये आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वी बोर्डाचे सर्व IMP प्रश्न PDF फाईल भेटतील. त्याचप्रमाणे ऑनलाईन लेक्चर होतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काल 12वीचा जो पहिला पेपर झाला इंग्रजीचा, तुम्हाला कसा गेला कमेंट नक्की करा. तर यात विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याची प्रकरणं समोर आलेली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 तर पुण्यामध्ये 15 विद्यार्थी कॉपी करताना भरारी पथकाला सापडलेले आहेत. या व्यतिरिक्त नागपूर विभागात 1, लातूर विभागात 14 कॉपी प्रकरणं सापडलेली आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जवळपास 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. तर राज्यात भरारी पथकं असताना देखील कॉपी प्रकरणं आढळलेली आहेत. त्याचप्रमाणे कॉप्यांचा काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये सुळसुळाट आहे. यावर आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. जर विद्यार्थ्यांनी कॉपी केली तर त्याच्या काय शिक्षा भेटणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा आणि उद्याच्या मराठी बोर्डाचे IMP प्रश्न हवे असतील तर व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. तर बघा मित्रांनो, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक कोर्स दिसेल मराठीचा. या ठिकाणी सर्व PDF फाईल आहेत, जे की आपण इंग्लिशला पण काही PDF फाईल दिली ते सर्व परीक्षेत आले होते. तर मराठीचा हा PDF फाईल पूर्ण तुम्हाला भेटेल. याच्यामध्ये अशा प्रकारचे IMP प्रश्न मी सर्व दिलेले आहेत. रसग्रहण असेल, उपयोजित लेखन असेल, त्यानंतर ग्रामर असेल, निबंध असेल, तर पूर्ण तुम्ही तो व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे आता शिक्षण विभागाने काय निर्णय घेतलेला आहे ते आपण बघूयात. तर बघा, आता कॉपी करणाऱ्यावर कडक कारवाई होणार, शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याची दखल घेतलेली आहे आणि 12वीच्या परीक्षेमध्ये जो काही गैरव्यवहार होत आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. कुठलाही परीक्षार्थी कॉपी करताना दिसला तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे. कॉपी करण्यास कोणी जर मदत करत असेल त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या कॉप्या वगैरे करू नयेत. कारण तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करणार आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा. रसग्रहण असतील, IMP प्रश्न असतील, मराठी बोर्डामध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात याची संभावित PDF फाईल हा कोर्स आहे आपला, तो डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात, सर लिंक ओपन होत नाही. तर तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरला जाऊन नाना फाउंडेशन सर्च करा. आई तुळजाभवानी, स्वामीचरणी, ईश्वरनारायण, शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थ्याला उद्या 12वीचा मराठीचा पेपर सोपा जावा, त्याचप्रमाणे 12वीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर बघा, आता खुद्द शिक्षण मंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी एक सांगितलेलं आहे की बीडच्या जिल्हा अधिकाऱ्यांसोबत माहिती घेऊन या संबंधित पुढील निर्देश देखील देणार आहेत. कॉपीच्या विरोधात मोहीम आम्ही सुरू केलेली आहे, असं देखील शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात जवळपास कॉपी प्रकरणं भरपूर झालेली आहेत. याची दखल खुद्द शिक्षण मंत्र्यांनी घेतलेली आहे. कॉपीला आळा बसवण्यासाठी महाराष्ट्रात भरारी पथकं आहेत, बैठे पथकं आहेत. तर यात देखील आता शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे आणखीन येणारे पेपर हे स्ट्रिक्ट होणार आहेत. तर तुम्ही काळजी करू नका, पेपरांचा अभ्यास करा. सर्व इम्पॉर्टंट PDF मराठीचे तुम्हाला हवे असतील तर बघा, हे सर्व असे PDF मी पोस्ट केलेले आहेत या कोर्समध्ये. हा कोर्स फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे आणि फटाफट तो कोर्स परचेस करा. काय अडचण असेल तर कमेंट करा. परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.